शिळ्या चपातीपासून इतक्या छान कुरकुरीत आणि क्रिस्पी चवदार अशा भाकरवड्या मी बनवून दाखवणार आहेत. इतक्या छान बनतात ना, अगदी चवदार, क्रिस्पी, कुरकुरीत आणि खायला इतक्या मस्त वाटतात ना. ह्या अशा आपल्या शिळ्या चपात्या वेस्ट न करता तुम्ही त्यापासून हा स्नॅक्स खूप छान प्रकारे बनला जातो. तर बघू शकता अशा मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या भाकरवड्या मी बनवलेल्या आहेत शिळ्या चपातीपासून. नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर बघू शकता आता आपण बघून घेऊया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर खूप मस्त अशा ह्या भाकरवड्या तयार होतात फक्त 2-3 शिळ्या चपात्यापासून. तर चला बघून घेऊया ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आता रोजचा प्रश्न असतो बघा, प्रत्येकाच्या घरोघरी शिळी चपाती ही उरलीच जाते. कुणाकडे 1 उरते, कुणाकडे 2 उरते, कुणाकडे 2-4 उरतात. तर माझ्याकडे 2 शिल्लक राहिल्यात. आणि नेहमी आपल्याला वेस्ट जाण्यापेक्षा ना ह्या शिळ्या चपात्यापासून खूप छान असा स्नॅक्स बनला जातो. एकदा करून बघा आणि बघा सगळेजण कशी तारीफ करतील आणि वाटणार नाही हा चपातीचा नाश्ता आहे शिळ्या चपातीचा. तर मी इकडे 2 चपात्या घेतल्यात. लसूण मिरचीचा कूट केला आहे, छान चव येते यांनी. हे बघा 2-3 फक्त कमी तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या बस, कारण चपात्या आपल्या 2च आहे. जर 2-4 चपात्या उरलेल्या असतील जास्त प्रमाणात तर मग हा कूट जास्त करा. थोडीशी कोथिंबीर घ्यायची बस. आता आपण ह्याचा बॅटर बनवूया. आता आपल्याला ह्याचं बॅटर जो बनवायचा ना तो आहे बेसन पिठाचा. तर चांगले अर्धे वाटीच्या अंदाजाने मी इकडे बेसन पीठ घेते, म्हणजे 4-5 चमचेच्या अंदाजाने. हे बघा 2-4 चमचे असे मी बेसन पीठ वापरते. मला ना कधीही म्हणजे असं कंटाळा आला नाश्ता करायचा आणि चपात्या जर शिल्लक असेल ना तर झटकीपट हा नाश्ता मी बनवते. तर बघा बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, थोडी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे जिरे. तुम्ही हवं तर इकडे सफेद तिळसुद्धा टाकू शकता. मी इकडे जिरे टाकलेत. थोडंसंच मीठ टाका, कारण चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळं जास्त मीठ नका टाकू. थोडंसं धना पावडर टाकायचा, थोडा गरम मसाला टाकायचा. लाल मिरचीचं कूट पण टाकू शकता तुम्ही जर हिरवी मिरची वापरत नसाल तर. आता आपण ह्याच्यामध्ये हा लसूण मिरचीचा कूट टाकायचा. पुन्हा एकदा सांगते, लाल मिरचीचा कूट बारीक करून सुद्धा अर्धा छोटा चमचा टाकू शकता. आता हे सगळं साहित्य अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे चांगलं जरा चोळून घ्यायचं, म्हणजे लसूण मिरची जे टाकले एकजीव होऊन जाईल. आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट बॅटर बनवायचं. जसं आपण बघा आळूवडीला जर बॅटर लावतो बेसन पिठाचं, अगदी तसंच बनवायचं. थिकनेस जास्त काय पातळ नको आहे, इतकं घट्ट ठेवा की आपल्याला ते लावता येईल पोळ्यावर. हे बघा हे असं टेक्स्चर ठेवायचं घट. थोडं थोडं थेंब थेंब पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्या. साईडला ठेवूया. प्लेटमध्ये एक छान पोळी घ्यायची. आता जितक्या पण पोळ्या तुमच्या उरल्या असतील त्या घ्यायच्या. माझ्या 2च उरलेल्या आहेत, तर वेस्ट नाही घालायच्या, त्यापेक्षा असा उपयोग करायचा. आता हे चपात्याला ना हा जो आपण बॅटर मिक्स केला ना तो सगळा चमच्याच्या साहित्याने, किंवा मग जमलं तर मग हाताने सुद्धा तुम्ही याला हलक्या हाताने 4 बोटांनी असं लावू शकता. पण चमच्याने लावलं तर आपला हात खराब नाही होणार, बस एवढंच. आणि याला कडीने कट टू कट मस्त बेसन पिठाची लेअर लावा. आता पातळ जाड तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ही लेअर लावा. तर मी पातळ ठेवते, काय जाडसर नाही ठेवत, नाही तर सगळं बेसन पीठ खाण्यात येईल, म्हणजे एकदम पीठ वाटण. आणि ही एक कडी घ्यायची, सेट करायची. ओला आहे बेसन त्यामुळे हे चिपकले जातात कडा लगेच, काही अशा सुटत नाही. फक्त दाब द्यायचा हलक्या हाताने बस. हे असं ओला असतं त्यामुळे बेसन पीठ लगेच चिटकलं जातं. आता ही जी शेवटची कड मोकळी पडती ना, ह्याला आपण थोडंसं बेसन पीठ ॲड करून फिट करू शकतो. हे बघा असं सुटलेला जो पदर असतो चपातीचा त्याला आपण असं बेसन पीठ थोडंसं बॅटर लावून सुद्धा हा पॅक होतो. तर मी इकडे जरासं बॅटर घेतलं आहे आणि बस आता ह्याला पॅक करायचं. आणि हे समोरचे जे 2 भाग आहेत ना मागचे पुढचे, ह्याच्यामध्ये काय बेसन पीठ पुरेत नाही, म्हणजे लांबपर्यंत जात नाही, त्यामुळे तो भाग आपण काढून टाकायचा. पुन्हा एकदा दुसरी चपाती घ्यायची आणि सेम प्रोसेसनी हे सगळं बेसन पीठ याला कवर करा. हलक्या हाताने 4ही बाजूनी व्यवस्थित ह्याला असं कवर करून घ्या. हे बघा पूर्ण कवर झाली का नाही चपाती. आणि परत एकदा सेम प्रोसेसनी याची रोल करा.
हलक्या हाताने दाब द्यायचं, परत असा रोल करायचा आणि असं एक मोठा रोल करायचा. बस. आता पाणी उकळत ठेवायचे. आळू वड्या जसे आपण स्टीम करतो अगदी तशीच प्रोसेस आहे. याच्यावर आपण हे 2 रोल चपातीचे ठेवून घेऊया आणि स्लो गॅस ठेवायचं. चांगलं पाणी पहिलं तापून घ्यायचं, स्लो गॅस ठेवायचं आणि याला चांगलं स्टीम द्यायची. म्हणजे हे बेसन पीठ चपात्याला छानपैकी सेट होईल, घट्ट होऊन जाईल आणि शिजलं जाईल जसं आळू वड्या. बस. थोडा वेळ झाला की आपण चेक करूया. बघा फुगीर झालात का नाही एकदम. अशा चपात्याचे रोल बघा एकदम फिट झालेत, कडक झालेत. आता मी एक काढून घेते. मग याला थंड करून आपण याची कटिंग करूया. आता हे गरमागरम आहेत, थोडे थंड करून घेते आणि मग आता आपण याची कटिंग करूया. बघा थंड झालेत. आता हा जो पुढचा आणि मागचा साईड असतो ना, याच्यामध्ये काय बेसन पीठ नसतं जास्त, बघू शकता मोकळे. त्यामुळे हे तुम्ही फेकलं तरी चालेल किंवा असं खाल्लं तरी चालेल. आता लहान मोठ्या छोट्या तुम्हाला जशाही वड्या पाडायच्या तशा तुम्ही याच्या वड्या करू शकता. मी जरा छोट्या छोट्या करते. हे बघा प्रत्येक पदरला प्रत्येक लेअरला बेसन पिठाची एकदम स्टफिंग बसलेली आहे मस्त आणि अशी छानपैकी याला लेअर पडली. हे बघा मस्त असं पदर पडला याचा. आता असे सेम प्रोसेसनी ही पूर्ण 2 रोलची कटिंग करून घेऊया. हे असे रोल तयार करायचे. दुसऱ्या रोलचा पण आता मी हा कटिंग करून घेते. सगळे कटिंग करून झाले. 2 चपात्याच्या रोलचे बघा एवढ्या भागरवड्या तयार झालेल्या आहेत. गरमागरम तेलमध्ये आपण स्लो गॅसवर याला फ्राय करून घेऊया. अगदी स्लो गॅस करायचा. तेल हाय फ्लेमवर ठेवायचं नाही, नाही तर करपल्या जाऊ शकतात लगेच. अगदी मिडियम गॅसवर याला छान खरपूस आणि सुंदर चॉकलेटी रंग येईपर्यंत फ्राय करा. पलटी करायची घाई करायची नाही सुरुवातीला, कारण हे ओला असतो बॅटर, त्यामुळं थोडा चिटकलेला असतो. हे असं थोडं निष्ठा लागलं की मग पलटी करूया. हलक्या हातानेच प्रोसेस करायची सगळी, अजिबात घाई नाही पाहिजे. हे बघा 1-2 मिनटं झाले की सुंदर असा रंग ह्या भागरवड्याला आपल्या तयार होतो. हे बघा असा रंग तयार झाला की मग याला काढून घ्यायचा, नाहीतर मग करपल्या जाऊ शकतात. ह्या गोष्टीची काळजी घ्या. आता छानपैकी कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या आपल्या फ्राय, काढून घेऊया. बघा किती मस्त झाल्यात का नाही, एकदम परफेक्ट रंग आलाय बघा. सुंदर अशा ह्या चपातीच्या वड्या. ह्यासुद्धा आता मी तळून घेते आणि आता आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्ही आपल्या वड्यांचा आवाज ऐकलाच असेल, किती छान कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत. जस्ट आपण काढल्याच आहेत, थोड्या थंड झाल्यात तर इतक्या क्रिस्पी झाल्यात. थोड्या वेळानंतर इतक्या भारी क्रिस्पी बनतात ना, तर नक्की करून बघा. शिळ्या चपात्या वायालासुद्धा जाणार नाही, त्याचा उपयोगसुद्धा होईल आणि चांगला एक पौष्टिक पदार्थसुद्धा खायला भेटेल. आता बेसन वगैरे सगळं आपण टाकून छानपैकी हा स्नॅक्स तयार करू शकतो. शिळ्या चपातीपासून हा नक्की एकदा करून बघा नाश्ता. बघायची लेअर पदर किती छान आलेत ना, मस्त आणि क्रिस्पी पण इतका असतो ना याच्यामध्ये, चहासोबत ना अप्रतिम लागतो. हे बघा किती मस्त कडक झाला आहे बघा पापड चपातीचा आणि आतमध्ये सुंदर चवदार अशी बेसन पिठाची चव, मस्त वाटतात. फक्त गरमागरम चहाचा कप पाहिजे आणि ह्या भागरवड्या पाहिजेत. इतका भारी वाटतो ना, किंवा असं केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर माझं तर खूप फेवरेट आहे, मी नेहमी करते हा चपातीचा नाश्ता. तुम्ही नक्की करून बघा. लहान मुलांना जर देताना तर ते ओळखू शकणार नाही की हा चपात्याचा नाश्ता आहे. म्हणजे चपात्या खायला जर कंटाळा करत असतील तर हा बेस्ट आयडिया, तुम्हाला ट्रिक आहे एक. त्यांना चपाती कळणार नाही आणि नाश्तासुद्धा होईल. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही चपातीची छानपैकी भागरवडी? आवडली असेल तर एकदा लाईक करा. आता उद्यापासून चपाती वेस्ट नका करू आणि याचा असा उपयोग करा. मी तर असंच करते, तुम्ही पण नक्की करा, खूप आवडेल तुम्हाला. आणि कसं वाटलं तुम्हाला रेसिपी? चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्रायबर करा. असेच मस्त मस्त छान छान वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर करा. क्रिस्पी कुरकुरीत शिळ्या चपातीची मस्त भागरवडी एकदम सुंदर आहे. ज्याला पण देतात ते आवडीने खातील, तारीफ करतील आणि ओळखू पण येणार नाही की हा चपातीचा नाश्ता आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता, तुम्हाला मी दाखवते बघा ह्याचा कडकपणा. हा पापड बघायचा किती कुरकुरीत झाला आहे, एकदम जवळून दाखवले. हे बघा कुरकुरीत झाला आहे का नाही. तर असा नाश्ता नक्की करून बघा. टिफिनसाठी पण लहान मुलांना खूप बेस्ट आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशा छानसे रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि असं हेल्दी करून खा.
मस्त मस्त झालेला आहे. आता मी घेते फिनिश करून. स्वस्त रहा, मस्त रहा.